जाती व्यवस्था नवीन ओळखी, नवीन अस्मिता आणि संलग्न रूपे धारण करत आहे. ह्यावर आहे कास्ट सिस्टम. ओके, नवीन अस्मिता, नवीन ओळख, अस्मिता, न्यू आयडेंटिटी आणि संलग्न रूपे धारण करत आहे. त्यामुळे मागे दिसतंय का? झूम करू? त्यामुळे भारतातील जाती व्यवस्था निर्मूलित होऊ शकत नाही. UPSC PYQ मी नाही बनवलं हे, असं नका बघू माझ्याकडे. ओके, जाती व्यवस्था नवीन ओळखी आणि संलग्न रूपे धारण करत आहे. त्यामुळे भारतामधील जाती व्यवस्था निर्मूलित होऊ शकत नाही. कोट अनकोट कोणतरी स्टेटमेंट दिलंय आणि या स्टेटमेंटवर तुमची कमेंट विचारली आहे. ओके, परत बघा, इंग्लिशमध्ये पण आपण एकदा वाचून घेऊया. इंग्लिश स्टुडंट्स प्लीज. 6th question. The caste system is assuming new identities and associated forms. Hence, the caste system cannot be eradicated in India. Comment on this statement. Okay. जेव्हा जेव्हा तुम्हाला असा शब्द येईल आहे किंवा नाही आणि एस्पेशली त्याच्या कमेंटवर विचारला असेल, ह्याच्या दोनही बाजू लिहिणं आवश्यक आहे. कोणत्या? इथे बघा, दोन्ही बाजू की होऊ शकत नाही तर ह्याच्या फेवर मध्ये बोलणं, ओके, आणि ह्याच्या अगेन्स्ट मध्ये बोलणं, येस अँड नो मध्ये बोलणं, दोन्ही बाजूंनी बोलणं हे आवश्यक आहे. तर निर्मूलित होऊ शकते का, निर्मूलित होऊ शकत नाही का, ह्यावर टिप्पणी करायचं आहे. ह्यामधले सब पार्ट्स कुठले कुठले तर आपण ऑब्झर्व करूया. एक सब पार्ट आहे की जाती व्यवस्थेची नवीन ओळख आणि संलग्न रूपे कुठली, हे महत्वाचं आहे, हे लिहिणं आवश्यक आहे. त्यामुळे जाती व्यवस्था निर्मूलन होऊ शकत नाही. ओके, होऊ शकत नाही आणि होऊ शकते. तर मी इथे लिहिलं असतं होऊ शकत नाही आणि होऊ शकते. व्हॉट एव्हर यू जस्ट, है ना, दोन्ही साईडने लिहिण्याचा प्रयत्न करायचा. किंवा काय चॅलेंजेस आहेत, काय मर्यादा आहेत, जे काय, तर तुम्हाला दोन्ही साईडने बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे. कसं हे स्ट्रक्चरल डिझाईन करतो, पण प्रश्न समजून घ्या. तुम्हाला ह्याच्यावर काय वाटतंय? जाती व्यवस्था नवीन ओळखी, नवीन अस्मिता आणि संलग्न रूपे धारण करत आहे. त्यामुळे भारतामधील जाती व्यवस्था निर्मूलित होऊ शकत नाही. ह्यावर तुमचं काय म्हणणं आहे? मी माझा कंटेंट अगदी लिस्ट करतो की माझ्या बॉडीमध्ये मी डोकं लावतोय, ब्रेनस्टॉर्मिंग करतोय की मी काय काय लिहिलं असतं. एक, ही जाती व्यवस्थेची नवीन रूपे, नवीन अस्मिता, ह्याबद्दल मी बोललो असतो. आणि मी असं बोललो असतो की शॉर्टमध्ये थोडक्यात की 2, 3, 4, 5 असे त्याला डायग्राम करून दाखवलं असतं की हे नवीन रूप आहेत, हे नवीन त्याच्या आयडेंटिटीज आहेत. ओके, मग ह्या नवीन आयडेंटिटीजमुळे जाती व्यवस्थेचं निर्मूलन होणं कठीण आहे, अशक्य आहे, हे आर्ग्यू केलं असतं. ओके, जाती व्यवस्था निर्मूलन है ना, होणे कठीण और होणे अशक्य, त्याने जो शब्द वापरला आपण तो चेक करूया. पण होणे अशक्य ह्याला मेन्शन केलं असतं की हा, की कशा पद्धतीनं कास्ट सिस्टम ही इरॅडिकेट होत नाही, कारण ती नवीन नवीन फॉर्म मध्ये येत चालली आहे, जातच नाहीये, नवीन फॉर्म्स तयार करते, अनुकूलन पावती, राईट. तर हे बोललो असतो. आणि मग आणखी तिसरा कंटेंट लिहिला असता. तर मग आता काय करण्याची गरज आहे की आपण कशा पद्धतीनं ह्याचं जाती व्यवस्थेचं निर्मूलन करू शकतो, त्याचे सोल्युशन्स किंवा त्याचा वे फॉरवर्ड. हा पण माझा बॉडीचा पार्ट असला असता, बॉडीचा पार्ट ॲज अ सेपरेट पार्ट. ओके, आणि ह्याच्या आधी काय माझं इंट्रोडक्शन असलं असतं आणि मग माझं कन्क्लुजन असलं असतं. आता ह्याला अरेंज करून बघा तुमच्या उत्तरात कसं कसं बसतंय. समजतंय मागे? त्या स्टेटमेंटला फेवर करतोय मी आणि मग स्टेटमेंटच्या अपोजिट पण बोलतोय की हा निर्मूलन होऊ शकतं बाबा, हे केलं तर निर्मूलन पण होऊ शकतं. फार इम्पॉर्टंट प्रश्न आहे बाय द वे. कास्ट सिस्टमवर ऑलमोस्ट दरवर्षी प्रश्न पडतात, ऑलमोस्ट दरवर्षी प्रश्न आहेत. सो समजून घेऊया की त्यांना काय विचारायचं. प्रश्न समजून घ्या आधी. आय थिंक मी इथे स्लो डाऊन होतो ह्या प्रश्नावर, स्लो होऊन जातो की कळू द्या आधी पोरांना प्रश्न काय चाललंय. प्रश्न आहे की जाती व्यवस्था ही नवीन रूप निर्माण करते. ओके, नवीन रूप, जसं की ती राजकारणामधून पुन्हा पुनर्जन्मित होतीये, ती कास्ट कॉन्शियसनेस वाढतंय, जातीय जाणीव, जातीय अस्मिता वाढत चालली आहे, जातीय दंगली, जातीय हिंसा वाढत चाललंय, दलित असर्शन, दलित कॉन्शियसनेस वाढत चालली आहे. बरोबर, अशा पद्धतीनं जाती व्यवस्था तिच्या नवीन रूपांमध्ये, नवीन आयडियाजमध्ये बाहेर येते. तुम्ही ऑब्झर्व करतात आजूबाजूला. जर तुम्ही गावाखेड्यांमध्ये गेला असाल तर तुम्हाला एक रस्ता, एक हायवेवर जाताना जर 20 गावं लागली
तर मी ऑब्झर्व केलं की ह्या सगळ्या गावांच्या आता फाट्यांवर किंवा त्या मेन पॉइंटवर झेंडे लागलेत वेगवेगळ्या कलरचे. कुठे भगवा, कुठे पिवळा, कुठे निळा, कुठे हिरवा, है ना. यू कॅन ऑब्झर्व दिस. दिवसेंदिवस जाती व्यवस्था नवीन रूपात समोर येते. नांदेडचं उदाहरण हे पण ताजंच आहे. एंडोगामी किंवा आंतरविवाह, आंतरजातीय विवाह निर्बंध घालते परत. ओके, जाती व्यवस्था नवीन रूपांमध्ये समोर येते. मग ते कास्ट असोसिएशन असो, पॉलिटिकल पार्टी स्थापन करणं असो, भीमसेनासारख्या ऑर्गनायझेशन तयार करणं असो, करणी सेनासारख्या ऑर्गनायझेशन तयार करणं असो, SP म्हणजे समाजवादी पार्टी आणि BSP ह्या दोघांचं असोसिएशन असो. बाय द वे, हे पण फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे UP-मध्ये मी मला काल परवाच तुमच्याशी कुठेतरी बोललोय ह्या टॉपिकवर, पण SP नावाची जी पॉलिटिकल पार्टी आहे, समाजवादी पक्ष, समाजवादी पार्टी, ही उत्तर प्रदेशमधली डॉमिनंट कास्टची पार्टी आहे. डॉमिनंट कास्टची पार्टी लाईक यादव्स. ओके, अपर कास्टची पार्टी आहे. जनरली दिस पॉलिटिकल पार्टी रिप्रेझेंट द अपर कास्ट. And the BSP party in Uttar Pradesh, which is named as Bahujan Samajwadi Party, is mostly represented by the lower caste or the SC community. ह्या दोन पॉलिटिकल पार्टीजनं जेव्हा इलेक्शन लढलं होतं 2018च्या आसपास उत्तर प्रदेशच्या त्या इलेक्शनमध्ये, एक युनिक गोष्ट समोर आली होती की ह्या दोन्ही पॉलिटिकल पार्टीजना गव्हर्नमेंट स्थापन करणं अशक्य होतं, कारण त्या दोन्ही पॉलिटिकल पार्टीजकडे मताधिक्य नव्हतं. काय केलं असेल माहिती, ह्या दोन पार्टीजनं ह्यांनी अलायन्स तयार केलं होतं. SP आणि BSPनं अलायन्स तयार केलं होतं. कळतंय? तो आयडिया इज दॅट कास्ट सिस्टम ही नवीन रूपांमध्ये बाहेर येते. ती अजूनही जिवंत आहे, नवीन अस्पृश्यतेच्या रूपांमधून जिवंत आहे. ओके, तर ही नवीन रूपं कोणती? मग हे नवीन रूपांमुळे मग असं मी म्हणू शकतो का की कास्ट सिस्टम जाती व्यवस्थेचं उच्चाटन होऊ शकत नाही, निर्मूलन होऊ शकत नाहीये, ती फक्त नवनवीन रूपांमध्ये समोर येते, असं मी म्हणू शकतो का? सो जाती व्यवस्था नवीन ओळखी किंवा नवीन अस्मिता आणि संलग्न रूपे धारण करू लागली आहे. त्यामुळे भारतामधील जाती व्यवस्था ही निर्मूलित होऊ शकत नाही असं कोणतरी स्टेटमेंट दिलं असेल आणि त्याच्यावर UPSCने प्रश्न विचारला की तुमचं मत काय मग याच्यावर? तर माझं मत काय असेल की हो, मला दिसतंय जाती व्यवस्था नवीन रूप निर्माण करते, नवीन ती है ना फॉर्म्स मध्ये समोर येते. ह्यावरनं मलाही वाटतं की जाती व्यवस्थेचं निर्मूलन होणं शक्य नाहीये, कारण ती अजूनही डॉमिनंट आहे, अजूनही ती नवीन रूपांमध्ये जन्म घेते. परंतु मला हेही वाटतं की हे एफर्ट्स घेतले तर ती निर्मूलन तिचं होऊ शकतं, असं मला उत्तर लिहायचं होतं. ओके, आता ह्यावरनं वाटतं की नाही होऊ शकत, पण जर आपण ह्याला काउंटर केलं, म्हणजे ह्याच्यावर एज्युकेशन दिलं, शहरीकरण केलं, रिफॉर्म्स घडून आणले, सुधारणा घडून आणल्या, तर मला वाटतं की जाती व्यवस्थेचं निर्मूलन भारतामधनं शक्य आहे. मीच तुम्हाला लिहून देतो पेपरमध्ये, जरा तुमचे सगळे उत्तर. अजून काय हिंट द्यायचे तुम्हाला? मी सांगितलं की काय पार्ट आले असते माझे की हो, परिवर्तन होणं हे मला पण साहजिक वाटत नाहीये, फार इझी वाटत नाहीये, पण आपण काय रिफॉर्म घडून आणू शकतो. तर इंट्रोडक्शन मध्ये मी जाती व्यवस्था हे काय आहे एका पहिल्या वाक्यामध्ये लिहिलं असतं की जाती व्यवस्था ची डेफिनेशन लिहिली असती. दुसऱ्या वाक्यामध्ये लिहिलं असतं की आधुनिक जे काही घटक आहेत, शहरीकरण, औद्योगिकरण, ह्यामुळे जाती व्यवस्थेमध्ये परिवर्तन घडतंय, परंतु ती नवीन रूपामध्ये पुन्हा भरारी घेते, ती उभारतीये. ओके, तर भारतातील जाती व्यवस्था ऐतिहासिकदृष्ट्या जन्माधिष्ठित श्रेणीबद्ध रचना आहे. सांस्कृतिक आणि धार्मिक मूल्यांनी पोचलेली ती एक सामाजिक संस्था किंवा सामाजिक स्तरीकरणाचा आयाम आहे. स्तरीकरण वर्ड वापरला असता मी. स्तरीकरण म्हणजे स्ट्रॅटिफिकेशन. जाती व्यवस्था ही वेगवेगळ्या गटांना स्तरित करते. आधुनिकतेमुळे औद्योगिकरण किंवा नागरीकरण किंवा शिक्षण किंवा संवैधानिक समानता ह्यामुळे नक्कीच तिचं पारंपरिक रूप लवचिक और तिला आपण शब्द वापरला काय की कमकुवत झालेलं आहे. पारंपरिक रूप अधिक कमकुवत होत चाललंय, अधिक डिफ्यूज होत चाललंय. का? कारण आधुनिकीकरण होत चाललंय. म्हणून त्यांनी शब्द काय वापरला की नवीन अस्मिता, नवीन ओळख आणि नवीन संलग्न रूपे निर्माण होतात. नवीन म्हणजे काय की पारंपरिकतेमध्ये काहीतरी बदल होतोय. सो मी मेन्शन केला की हा कमकुवत होतोय, परंतु त्याचे नवीन लवचिक रूप हे अधिक बळकट होताना आपल्याला दिसत. त्यामुळे जातीव्यवस्थेचे स्वरूप बदलत असले तरी तिचे संपूर्ण निर्मूलन होणे कठीण आहे, अवघड आहे, असं आपण एक बेसिक इंट्रोडक्शन करून दिलं. बॉडीमध्ये लिहिलं की बाबा तिचं पारंपरिक रूप क्षीण होत आहे, कुठे कुठे ती कमकुवत होत चालली आहे. ह्याचे आपण उदाहरणं दिले. उदाहरणं कुठे कुठे कमकुवत होत चालली आहे की ती जन्माधारित कठोर आंतरजातीय जे भोजन आणि विवाहाचे रिस्ट्रिक्शन्स आहेत, निषिद्धता आहे.
की भोजन कोणासोबत करावं, विवाह कोणासोबत करावा, हे जे आंतरजातीय धर्मांवरचे निर्बंध आहेत ते काही प्रमाणामध्ये शिथिल होत चाललेले आहेत, ते कमकुवत होत चाललेले आहेत. जाती व्यवस्था, डिव्हिजन ऑफ लेबर, श्रमविभाजनाचा महत्वाचा आयाम उरलेला नाहीये. जाती व्यवस्थेपेक्षा तुमचं शिक्षण, तुमची कौशल्य, तुमचे क्वालिफिकेशन्स महत्वाचे आहेत. म्हणून जाती व्यवस्था आता श्रमविभाजनाचा आयाम राहिलेला नाहीये. म्हणून व्यवसायाचा जे काही तो डिव्हिजन ऑफ लेबर करतो तो राहिलेला नाहीये. समानता, शिक्षण, आरक्षण ह्यामुळे तुम्हाला जाती निर्मित जी काही है ना वंचितता आहे किंवा जी काही विषमता आहे ती देखील कमी होताना आपल्याला दिसतंय. म्हणून आपण सांगितलं असतं की हा जाती व्यवस्था तिच्या पारंपरिक रूपांमध्ये आज आपल्याला फार कमी प्रमाणात दिसते. पारंपरिक रूपांमधली जी तिची लवचिकता आहे ती वाढलेली आहे, तिचा कमकुवतपणा जागत दिसतं आपल्याला, ती लवचिक बनलेली आहे. परंतु तरी देखील कास्ट सिस्टम मध्ये तिची नवीन रूप डॉमिनंट बनत चाललेत. नवीन रूप जसे की कास्ट इज इमर्जिंग इन पॉलिटिक्स नाव, ती नवीन जन्म घेते, तिच्या नवीन रूपात येते. ते कुठे? राजकारणामध्ये. जाती आधारित राजकारण, वोट बँक पॉलिटिक्स हे तुम्ही मेन्शन करू शकता. तर पॉलिटिक्समध्ये ती नवीन निर्माण होतीये. मतदान म्हणा किंवा पक्षरचना म्हणा, पक्षांची निर्मिती म्हणा, मतपेढीचं राजकारण म्हणा, मताचं ध्रुवीकरण करणं म्हणा, हे जाती व्यवस्थेवर आपण निर्माण करतोय. एस्पेशली महाराष्ट्रात उदाहरणं तुम्ही मेन्शन करू शकता, लाईक मराठा आरक्षणाचं आंदोलन, ओबीसीचं आंदोलन, हरियाणामधलं जाट आंदोलन, हे तुम्ही मेन्शन करू शकता की राजकारणामध्ये ती पुन्हा एकदा है ना अधिक मजबूत बनतीये. कास्ट सिस्टम एक प्रेशर ग्रुप म्हणून जन्म घेतीये. कास्ट सिस्टम एक इंटरेस्ट ग्रुप म्हणून जन्म घेतीये. दबाव गट म्हणून ती जन्म घेतीये. ओके, व्हॉट इज दबाव गट? दबाव गट म्हणजे काय की तुम्ही पार्लमेंटच्या बाहेर राहून, आउट ऑफ द वेल, वेल म्हणजे पार्लमेंट, लाईक वेलच्या बाहेर राहून पॉलिसी मेकिंगला इन्फ्लुएन्स करू शकते. दबाव गट म्हणून ती काम करते, जे हवंय त्यांना ती मागण्याचा प्रयत्न करते. सो दबाव गट म्हणून ती नवीन है ना तिची संघटना निर्माण होतीये. विवाहामध्ये पण तुम्ही ऑब्झर्व करा की जाट मॅट्रिमोनी.com, ब्राह्मीण मॅट्रिमोनी.com, मराठा मॅट्रिमोनी, टेक्नॉलॉजीमध्ये ती जाती व्यवस्था अजूनही जिवंत आहे. रादर वी आर युझिंग दिस वेबसाईट्स टू व्हॉट? ऍड कॉन्शियसनेस इन कास्ट. जातीबद्दलची आपली अस्मिता, जातीबद्दलची आपली जाणीव अधिकच वाढत चालली आहे. जसं की आता बघा ना, ह्या वेबसाईट्स, मराठा मॅट्रिमोनी.com, ही वेबसाईट काय की फक्त मराठा वधू आणि वरांसाठी वेबसाईट बनली आहे. म्हणजे ह्या वेबसाईट्स मधनं आपण काय करतोय? कास्ट कॉन्शियसनेस अजूनच वाढवतोय. ओके, सो ह्या नवीन रूपांमध्ये ती बाहेर येत चालली आहे. जातीचे महासंघ बनतात, राजकीय पक्ष बनतात, एक आर्म फोर्सेस बनतायत. आर्म फोर्सेस म्हणजे त्या करणी सेना वगैरे की त्यांच्याकडे है ना एक विशिष्ट प्रकारचं त्यांना ट्रेनिंग दिलं जातं. अशा प्रकारच्या संघटना बनतात, आरक्षणाचे मंच उभा राहतात, विवाहामधलं त्यांचं चेंज, जाती आधारित सामाजिक भांडवल कॅपिटल तयार करतात. ते सोशल कॅपिटल त्याला आपण म्हणतो. म्हणजे की आपण आता एक व्हॉट्सअप ग्रुप बघतो की व्हॉट्सअप ग्रुपमध्ये की कुणाला काही मदत लागतेय का, कनेक्शन हवेत का, नोकरी पाहिजे का, ह्या जातीतल्या लोकांसाठी ना पर्टिक्युलरली, तुम्ही नाव नाही घेत मी इथे, पण असे व्हॉट्सअप ग्रुप, फेसबुक ग्रुप बनतात, इंस्टाग्रामचे ग्रुप बनतात की तुम्ही कुठले पुण्यामध्ये आहात, तिथं मेन्शन करायचंय की मी पुण्यामध्ये आहे सर, मला नोकरीची गरज आहे, कुणाकडे अवेलेबल आहे का. लगेच तो ग्रुप कनेक्ट करतो पटपट 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 की त्या कम्युनिटीमधल्या लोकांना कनेक्ट करणं, कॉन्टॅक्ट करणं आणि त्याला नोकरी मिळवून देणं, जर तुम्ही त्या पर्टिक्युलर कास्टचे असाल तर. हे काय? हे नवीन रूप आहेत जाती व्यवस्थेचे. म्हणून असं वाटतं की जाती व्यवस्था हिचं निर्मूलन होणं फार है ना अवघड आहे, फार मुश्किल आहे. आणि हे कशामुळे अधिक टिकून आहे? तर सामाजिक आर्थिक वंचितता ही अजूनही आहे, सापेक्ष वंचितेची भावना आहे, संसाधनांचे असमान वितरण आहे, आणि ह्याला सपोर्ट करणारं राजकारण भारतामध्ये आहे, ह्याला सपोर्ट करणाऱ्या पॉलिसीज भारतामध्ये आहेत. एस्पेशली असंही देखील आपण म्हणू शकतो की आरक्षणासाठी केलेलं राजकारण जातीय जाणवेला अधिकच मजबूत बनवतंय, अधिकच बळकटी देत आहे. मी नेहमी एक शब्द इथे मेन्शन करतो, तुम्हाला जीएस मध्ये पण मेन्शन केला असेल की जातींमध्ये आरक्षण मिळवण्यासाठी देखील स्पर्धा वाढली आहे. दिस इज बेस्ट एक्झाम्पल. स्पर्धा वाढली. आधी जातींमध्ये स्पर्धा होती की आम्हाला अप्पर कास्ट स्टेटस पाहिजे, आता मागासलेपणासाठी स्पर्धा वाढली आहे. सो फॅक्ट. ओके, चला आपण सबस्टॅन्शियलायझेशन ऑफ कास्ट म्हणतो, आंतरजातीय संघ शब्द वापरतो. इट्स ऑफिशियल वर्ड, EPW ने तो मेन्शन केलेला आहे. तुम्ही हे नक्की फॅक्ट मेन्शन करू शकता की ही स्पर्धा वाढली आहे फॉर बॅकवर्डनेस.
तर ह्याच्यामुळे जाती व्यवस्था अजूनही भारतामध्ये जिवंत आहे असं आपल्याला वाटतं. एस्पेशली आरक्षणाचं राजकारण, आरक्षणाचा मुद्दा जाती व्यवस्थेला जिवंत ठेवतोय. आणि मग आपण लास्टला दिलं असतं की जाती व्यवस्थेचं निर्मूलन करण्यासाठी आपल्याला काय आवश्यकता आहे, काय चेंज करण्याची गरज. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही काय लिहिलं असतं? एक, कुठे डॉमिनंट आहे जाती व्यवस्था, ती राजकारणामध्ये, तर राजकारणावर रिफॉर्म सुचवा. तर मी काय सुचवलं असतं की कुठे जाती व्यवस्थेचं निर्मूलन आपण कसं करू शकतो, वे फॉरवर्ड काय केलं असता. एक, राजकारण हे अत्यंत धर्मनिरपेक्ष विकासाच्या मुद्द्यावर असायला हवं, है ना. तर माझं पॉइंट काय असायला हवा की राजकारण कशाला असायला हवं, तर राजकारण तुमच्या विकासाच्या मुद्द्यावर असायला हवं. जात बघून, धर्म बघून राजकारण होता कामा नये, तर जाती व्यवस्था ही राजकारणामधून निघून जाईल. दुसरं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांप्रमाणे, त्यांच्या मतांप्रमाणे आपण एंडोगामी है ना, जो काही रूल आहे, आंतरजातीय विवाहांना अधिक प्रोत्साहन द्यायला हवं. ओके, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील ह्यावर मत मेन्शन करतात. मी शॉर्टमध्ये लिहितो, प्लीज काही भडकू नका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आंतरजातीय विवाह आणखी काय करू शकलो असतो आपण, हाऊ टू इरॅडिकेट कास्ट फ्रॉम इंडिया. प्लीज, हा गुड पॉइंट. ओके, तो पण मेन्शन करतो. व्हेरी गुड, है ना. एक सामूहिकता वाढवण्यासाठी आपण सर्व जातींच्या, सर्व धर्मांच्या लोकांना एकत्र घेऊन काही असे समाज उत्सव आपण साजरे करू शकतो का, सण, फेस्टिवल, है ना, साजरे करू शकतो का. तर आपण भारतीय समाजामधली सामूहिकता कशी वाढवू शकतो ह्यावर बोललो असतो. ओके, सामूहिकता. मोर इम्पॉर्टंटली आपण शब्द वापरला असा चौथा, की काही व्हॅल्यू एज्युकेशन किंवा मूल्य शिक्षण आपण देऊ शकतो का, ह्यावर बोललो असतो. ब्रदरहुड, बंधुता, समानता कशा आपण त्यामध्ये प्रस्थापित करू शकतो, व्हॅल्यू एज्युकेशन. पाचवा, आणखी लिगल अँड इन्स्टिट्यूशनल रिफॉर्म्स, काही संस्थात्मक आणि कायदेशीर उपाययोजना आपण, है ना, त्याची अंमलबजावणी आपण शब्द वापरूया, की अंमलबजावणी, इम्प्लिमेंटेशन कुणाकुणाची, ह्या सगळ्या लिगल इन्स्टिट्यूशनल रिफॉर्मची. फॉर एक्झाम्पल, लेट से ॲट्रॉसिटीज ऍक्ट म्हणा, ओके, किंवा नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट अधिक एम्पावर करणं असेल म्हणा. ह्या सगळ्या गोष्टींची अंमलबजावणी आपण प्रॉपरली केली असती. शिक्षण, इम्प्लिमेंटेशन, सामूहिकता वाढवणं, आंतरजातीय विवाहांमध्ये वाढ करणं, राजकारणामध्ये, ओके, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटवर आपण बोललो असतो, की कशा प्रकारे आपण समान संधी उपलब्ध करून देऊ शकतो. इन सिम्पल वर्ड्स, माझी आयडिया ही आहे की जाती व्यवस्थेचं निर्मूलन होऊ शकतं का, ह्यावर डिबेट आहे. होऊ शकतं का, आणि असं वाटतंय की होऊ शकत नाही कारण ती नवीन रूपांमध्ये जन्म घेते. तर आपण काय सांगू की ह्या नवीन रूपांना कशा प्रकारे आपण काउंटर करू शकतो, हे कसे कमी करू शकतो, हे तुमचं उत्तर असेल. ओके, तर आपण कशी तिचे निर्मूलन करू शकतो. म्हणून आपलं कन्क्लुजन पण त्या विजनवर जावं, इन्क्लुझिव्ह ग्रोथवर जावं, सस्टेनेबल डेव्हलपमेंटवर जावं. प्लीज ओके मॅम, प्लीज गो ऑन. एक सजेशन देईल, खूप चांगली लँग्वेज आहे परत, पण सजेशन, कीप द स्टेटमेंट्स व्हेरी सिम्पल, स्मॉलर वन. ओके, जसं की तुम्ही एका पॅराग्राफमध्ये कुठेतरी मला वाटतं 40-45 वर्ड्स ते आरामशीर भरलेले असतील. ओके, एक तर तुमचा कन्क्लुजनचा साईज थोडा कमी करा, थोडासा कमी, 30-35 पर्यंत त्याला लिमिट करा. दुसरा, त्यामध्ये पण छोटे छोटे वाक्य वापरण्याचा प्रयत्न करा की जे इझिली समजतील. ओके, नक्कीच लँग्वेज चांगली आहे, पण कॉम्प्लेक्सिटी वाढायला नको. 2-3 वाक्यामध्ये त्याला आपण छान फुल स्टॉप करत, एवढं लक्षात ठेवायचं की 5वीचं पोरगं जरी वाचत असेल ना, तर त्याला ते समजलं पाहिजे. तर तुमचा उत्तर बेस्ट आहे, तुमचं पेपर बेस्ट आहे, की तुम्हाला इझी करून सांगायचं पुढच्याला की हा हे बघ, हे असं आहे. ओके, इझी ठेवा, छान उत्तर आहे. फक्त त्याला स्टेटमेंटमध्ये थोडं ब्रेकडाऊन करता आलं तर बघा, हे नक्की होऊ शकतं. त्यांनी पॉईंट मांडला योगेंद्र सिंग यांचा. योगेंद्र सिंग एक फार मोठे सोशलॉजिस्ट आहेत, अबाउट मॉडर्निटी अँड कास्टिझम त्यांची स्टडी आहे. तर त्यांचं असं ऑब्झर्वेशन, इव्हन आंध्रे बेते नावाचे पण आपण मागे काही दिवसांपूर्वी शिकलो सोशलॉजीमध्ये, की त्यांचं पण ओपिनियन आहे की जाती व्यवस्था ही त्याची इकॉनॉमिक रिसोर्सेस आणि पॉलिटिकल रिसोर्सेस अनइव्हनली डिस्ट्रीब्यूट करते, आर्थिक आणि राजकीय संसाधनांचं असमान वितरण करते. जाती व्यवस्थेचं राजकारण आणि जाती व्यवस्थेचं वर्ग संबंध किंवा वर्ग यू कॅन से संरचना याचे संबंध वाढतात. तर ही नवीन रूपं आहेत, हे आपण ऑलरेडी इथे मेन्शन करतोय. फक्त मी तिथे कन्क्लुजनला मेन्शन केलं असतं व्हिजन भारताचं काय. जेव्हा इंडिया विल बी डेव्हलप्ड बाय 2047,
तेव्हा तुम्हाला विकसित भारत कसा हवाय? तो सर्वसमावेशी मला हवाय. सामाजिक न्यायावर तो विकास असायला हवा आणि ह्या विकासामध्ये समाजामधील वंचित, पीडित, दुर्बल घटक एस्पेशली दलित बांधवांना समान न्याय है ना, एक इन्क्लुझिव्ह त्यांचा तो विकास असायला हवा. ह्या सबका साथ सबका विकास ह्या मोटिव्हवर मी कदाचित हा कन्क्लुजन सिम्पली सॉल्व्ह केला असता. पण छान उत्तर आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच मॅम.